आज या मुलांना पाहून आम्हाला सुद्धा शाळेतले दिवस आठवले। तर रामकृष्ण हरे मित्रांनो, आज काय काय झालं माझ्यासाठी यासाठी ब्लॉग पूर्ण पहा। आयुर्वेद डे असल्या कारणाने आम्हाला कॅम्पिंग साठी बाहेर आणलं होतं। त्यात आपले मित्र हे बाबांशी गप्पा मारत बसले आणि हे भावी डॉक्टर अगोदर डॉक्टरांवरती ट्रायल घेताय वाटतं। आणि इथं दुसऱ्या साईडला कल्पेश भाऊचं काहीतरी वेगळंच चालू होतं। इथं लहान मुलांना बोलवून इंजेक्शन देण्याची धमकी देण्यात येत होती। खरं तर आम्हाला फर्स्ट इयरचे असल्या कारणाने कॅम्पिंग साठी नाही तर स्ट्रीट प्ले साठी बोलवलं होतं। पण स्टेटो हातात पडला म्हणल्यावर पोरं चान्स सोडणार होते का? मग काय, ते बिचारे लहान लेकरं, त्यांना वाटलं की इंजेक्शन देतील म्हणून सगळे घाबरत होते। आणि या सगळ्या लहान मुलांकडे पाहून आम्हाला आमचे सुद्धा शाळेतले दिवस आठवले। स्थित पाहून त्या मुलांना काहीतरी आश्चर्यच वाटत होतं। तर सगळे मुलं म्हणायला लागले, डॉक्टर आधी मला चेक करा, आधी मला चेक करा। आमची अशी मस्ती करताना पाहून आम्हाला शिक्षकांनी बोलून घेतलं, कारण खरी मेडिकल कॅम्पिंग ग्रामपंचायत मध्ये चालू होती। आता हे जास्त लोकांना माहित नसल्यामुळे पेशंट थोडे कमी होते। मग आम्हाला सांगण्यात आलं गावामध्ये घरोघरी जाऊन लोकांना फ्री चेकअप साठी बोलवा। मग काय, आम्ही सगळे फर्स्ट इयरचे मुलं गावाकडे निघालो। तरी तर आमचं असं ठरलं, काहींनी एका साईडला जायचं आणि काहींनी दुसऱ्या साईडला। कल्पेशने तर येतच बसून घेतलं होतं आणि बाकीचं महिला मंडळ तर निघालं होतं पुढे लोकांना सांगण्यासाठी। आम्हाला असं ऍप्रॉन घालून फिरताना पाहून गावातले लोक खरंच काय म्हणत असतील। एवढं झाल्यानंतर आम्ही सगळे एका मंदिराच्या साईडला येऊन एकत्र बसलो आणि इथे सुरू झाला आमचा माफियावाला गेम। त्यात एक छोटा मुलगा मंदिरावरती चढत होता। त्याला आम्ही बोलवून घेतलं आणि विचारलं, भाऊ तुझं नाव काय? तर त्याने सांगितलं, माझं नाव आहे कबीर। बोलला, मला मंदिरामध्ये जायचंय, नाहीतर मी इथून जाणारच नाही। त्याला इथून काढून दिलं आणि आमचा गेम चालू झाला। आमच्या गेमचं नाव होतं गॉड अँड माफिया। आम्हाला पाठवलं होतं पेशंट जमा करण्यासाठी, पण आमचं तरी तर वेगळाच गेम चालू झाला होता। नंतर आम्हाला कळलं की आम्हाला बोलवण्यात आलं आहे। मग आम्ही सगळे निघालो। थोड्याच वेळात शाळेमध्ये स्ट्रीट प्ले होणार होता, त्यामध्ये डिप्रेशन आणि ही होती धरती माता। असेच वेगवेगळे रोल असल्या कारणाने आम्ही निघालो त्या शाळेच्या दिशेकडे। शाळेमध्ये आलो तेव्हा शाळेमध्ये प्रार्थना चालू होती। मग आम्ही सुद्धा एका विद्यार्थ्यासारखं उभं राहून घेतलं। आता होणार होतं आमचं जनजागृती नाटक। तर आमच्या सिनियरांनी खूप उत्तम पद्धतीने नाटक पार पाडलं आणि एक आयुर्वेदाविषयी चांगला संदेश दिला। त्यात आमचे परम मित्र कल्पेश भाऊ शाळेतल्या मुलांमध्ये आपला चॅनल प्रमोट करत होते, कीप द इन्फ्लुएन्सर। अशी मस्ती करून आम्ही वापस आमच्या कॉलेजला आलो आणि आता क्लासमध्ये जायची वेळ झाली आहे। चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय।